तर एकंदरीतपणे असं एक लक्षात येतं की जे सर्वसामान्य लोक असतात, अगदी म्हणजे त्यांना अध्यात्म, भौतिकता याच्यातला फरकसुद्धा नीटसा उमगत नाही. म्हणजे अशा प्रकारच्या काही अगदी बेसिक संकल्पना आहेत की त्यांना जर ते समजून सांगितलं तरच पटेल, अन्यथा नाही. आणि जर त्यांच्यापर्यंत जर आपण ते समजून नाही सांगितलं तर हा त्यांचा दोष नाही आहे. जे जाणकार आहेत आपल्या समाजातले, त्या जाणकारांचं हे कर्तव्य आहे की समाजाला त्या मार्गावर घेऊन जाणं. करेक्ट. नाहीतर मग ह्या जाणकारांचा उपयोग काय? त्यामुळे जाणकार फार मोठी जबाबदारी आहे. जाणकार म्हणजे गुरु समजा, सद्गुरू समजा, जे काय असेल. बरोबर. ज्यावेळेला आपण म्हणतो की एखाद्या माणसाला इंटरेस्ट नाही, तर इंटरेस्ट नसायचं कारण हे सुद्धा अज्ञानात म्हणजे कशा स्वरूपात आहे, त्याच्या जन्माच्या कारणाशीच कनेक्टिव्हिटी आहे. त्याच्या जन्माचं कारण गतजन्मातील कर्म ऋणानुबंध आहेत, विषय आहेत. त्या विषयाची आसक्ती एवढी असते की हे काहीतरी तत्वज्ञान सांगतो म्हणून म्हटलं तरी येत नाही. त्याला कारण अज्ञानच आहे किंवा जन्म प्रवृत्ती आहे. म्हणून म्हणतात ना, तुमचे सगळे विषय होईल तेवढे लवकर संपवा, की जेणे मग तो विषय संपले की मग शिल्लक काय राहतो, तो ईश्वरच राहतो, जो मूळ आहे. त्या मूळ ईश्वर या विषयाकडे येण्याकरता आपले जन्माचे जीवनातले विषय संपायला पाहिजेत. मग ते संपवण्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. जसं आता पंढरपूरला यात्रा, आपण कार्तिकी आषाढी एकादशीला आपण पायी चालत जातो. पायी चालत जाणारे देहाला आपण समजून घेऊ शकतो पूर्ण. आणि मग तिथे कुठेतरी शरणभाव जागृत होतो. शरणभावातूनच आपल्याला आनंद प्राप्ती होत असते. आपल्या शरीरामध्ये ज्या काही केमिकल्स आहेत त्या कुठेतरी शेवटी प्रत्येकाच्या एक कुठेतरी भक्ती स्थान असतं, एक शरण एक स्थान असतं की जे ठिकाणी मी तिथे गेलं की मला आनंद मिळणार आहे. मग तो तिथं नकळतपणे ती शेवटी मनच आहे ना, ते मन आतमध्ये तुम्हाला ते आनंद, तुम्हाला अनुभूती देतं. मग असं वेगवेगळ्या क्षेत्रामधून वेगवेगळ्या म्हणजे जसं जन्म प्रवृत्तीप्रमाणे वेगवेगळे मार्ग त्याला मिळत जातात. परंतु अजिबातच न मिळणाराच सुद्धा त्याचा एक मार्ग म्हणजे तो गतजन्मातलं कर्म आहे की जेणेकरून ते प्रवाहित होत असतं. की म्हणून तेच महत्त्वाचा विषय असतो की मला जसं आपण नेहमी म्हणतो ना की खाण्यापिण्याच्या वासना ह्या लोएस्ट असतात, पण खाणं पिणं सोडून दुसरं काही सुचतच नाही. म्हणजे तो असं त्या लोएस्ट अवस्थेला तो मनुष्य असतो की त्याला कुठला देवधर्म आणि अध्यात्म काय समजणार, तर समजणारच नाही. तो भयंकर तामसिक प्रवृत्तीमध्ये असतो. असं रजतम आणि सत्व गुणातले हे विभागलेला हा जो समाज आहे तो त्या अवस्थेत परत्वे त्याचा प्रवास चालू असतो. म्हणजे ज्ञान देणारे आहेत किंवा जे काय संत आहेत, महात्मे आहेत, सद्गुरू आहेत, ते सगळ्यांना एका पातळीवर आणायचा प्रयत्न करत असतात. परंतु येणारा तो पोषक पाहिजे ना, त्याला त्याच्या तो प्रवासातला तो प्रवासी पाहिजे. अध्यात्माच्या प्रवासाकडे निघणारा असेल तर तो येतो लगेच, नाही तर निघून जातो दुसरा. तर म्हणतो काय चाललंय, मला काही इंटरेस्ट नाही. पण हे अवतार कार्य हे कायम चालू असतं की लोकांना ज्ञानी करणं. कारण बरेच जण आलेले असतात जन्माला की ते हुडकत असतात कोण मला सांगतील सत्य, समजावून सांगून मला पुढे घेऊन जाणार आहे. मग तिथं ते नकळत कनेक्ट होतात. मग ज्यावेळेला सद्गुरूंचा अवतार असतो त्या मार्गाला ते कनेक्ट होतात, त्या मार्गाच्या माध्यमातून ते पुढे जातात. कारण काही लोक बघा असे प्रयत्नशील असतात, खूप प्रयत्नांती परमेश्वर म्हणतो आपण. खूप प्रयत्न करतात तरी त्यांना यश मिळत नाही. ते म्हणतात अरे त्यांनी काही न करता त्याला एवढं सगळं मिळतं, मी इतका प्रयत्न करतोय तरी सुद्धा मला मिळत नाही. म्हटल्यावर त्याचा देवावरचा विश्वास नाहीसा होतो. तिथं काय होतं, असं ज्यावेळेला मी प्रयत्न करतो, पण काय प्रयत्न करतोय, कशासाठी करतोय, मला आनंद पाहिजे, म्हणजे मला माझ्या मनातली इच्छा पूर्ण करायची आहे. आणि कुणीतरी सांगितलं की तुम्ही मला सांगितलं की अमुक अमुक ठिकाणी जा तर तुझ्या मनोकामना पूर्ण होतील. पण मनोकामना योग्य आहेत का अयोग्य आहेत हे कुठं मला माहिती आहे. तुमची झाली म्हणजे माझी होईल कशावरनं. शेवटी तुमची जन्म प्रवृत्ती, तुमचा कर्माचा कार्यकारण भाव आणि माझा हा भिन्न आहे ना. तुम्हाला एकदा गेल्यानंतर काम झालं, माझं 10 वेळा जाऊन सुद्धा काम होत नाही, पण मला ते कळत नाही. मग मी म्हणतो माझं करत नाही ते काम, किंवा अमुक अमुक देव तो काय तुम्हाला पावतो, तुमचा तो लाडका आहे, माझा नाही. मग तो म्हणतो की देव नाही, मग नाही म्हणायला लागतो. इथं मोठं अज्ञान कार्य करतो बॅकग्राऊंडला. प्रत्येकाचा जन्म हा भिन्न. एकाच कुटुंबात 4 जण असतील तर चौघांचे कर्म भिन्न आहे. तो ऋणानुबंध परत्वे एका कुटुंबात ते जन्माला आलेले असतात. हा जर का बेसिक विषय जर का समजला ना तर ह्या सगळ्या गोष्टींचं आकलन होईल, किंवा सगळ्यातून आपण बाहेर येऊ शकतो. प्रत्येकाचं जन्म प्रवृत्ती भिन्न आहे. एकाला एखादा लगेच साध्य होतं. जशी मुळं म्हणतो आपण, जसं कर्म आहे, दोष आहे, दुःख आहे, तर जशी मुळं खूप खोल आहेत, ती झाड कापायचं ठरवलं तर ते मुळापासून येणार नाही, कारण खोल असलेले येत नाही. जे छोटी छोटी वर आहे ते सटकन निघून येतात. तसं समजा थोडासाच काहीतरी दुःखाचा समावेश झाला जीवनात, तर तो एकदा काहीतरी नामस्मरण करा, थोडा एकदा काही केंद्रावर जाऊन आला की काम होतं तसं.
पण काही जण खूप वर्ष करून सुद्धा होत नाही, कारण ते अनेक जन्माचा प्रवास आहे. हा, वय 2 मित्र आहेत, सारख्या वयाचे आहेत, परंतु एकाचे अनेक जन्म झालेले आहेत, एकटाचे 4-5 जन्म झाले असतात. मग तो कमी झालेला आहे, त्याचं लवकर काम होतं. जो अनेक जन्माच्या बहुतेक म्हणजे काय अनेक जन्म झालेला संचित प्रारब्ध भरपूर आहे, म्हणजे संचित भरपूर आहे, त्याच्यातलं प्रारब्ध थोडं घेऊन आलं, मग त्याच्यात जर का काही दोष असतील तर त्याचं काम व्हायला वेळ लागतो. हे जे नवस वगैरे बोलतात ते, किंवा 21 नारळ फोडीन किंवा 21 गुरुवार करीन किंवा असं करीन तसं करीन, आणि त्यांना ते पावतो का देव? ते शेवटी वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे हा. समजा त्यांच्या मनाने ठरवलं की मी नवस बोलल्यानंतर ते काम होणार आहे, ते करत कोण असतं? आतल्या आतच होत असतं ते. बाहेरनं कोणी येऊन करत नाही. हे मानसिकता. म्हणजे मी डॉक्टरकडे जाऊन आलो, त्यांनी गोळी दिली मला, आता मला बरं वाटणार आहे, भले त्यांनी साधी न्यूट्रल गोळी दिली, तो डॉक्टरांचा विश्वास असतो तो. मी डॉक्टरकडे गेलो. असं आहे ना, ज्यावेळेला आपण विज्ञानाचा आधार घेऊन हा विषय समजून घ्यायला लागतो ना, त्यावेळेला लवकर गोष्टी समजतात. त्या सगळ्या मॅग्नेटिक फील्ड्स आहेत, मनोवैज्ञानिक व्हायब्रेशन्स आहेत सगळ्या. आपल्या मनातला विचार हा सुद्धा एक प्रकारचं व्हायब्रेशन आहे. ते आता आपल्या या इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे फील्ड आहे, ते फील्ड डिटेक्टर जे असतात त्याच्यातनं तो सापडतो की बघा असा विचार आहे, त्या विचाराला काहीतरी कलर आणि असा तो स्क्रीनवर चेक करता येतो. म्हणजे थोडक्यात काय, आपला विचार हे सुद्धा एक व्हायब्रेशन आहे. आणि आपल्या शरीरातले सगळे अवयव नकळतपणे एका वेगळ्या व्हायब्रेशन, वेगळ्या फ्रिक्वेन्सीवर काम करतात. म्हणजे ही मानसिकता आहे, मनोवैज्ञानिकता आहे. मग त्या मनाने समजा एखादा तो बिघाड तो जर का दूर करायचं ठरवलं तर तो होतो. आपण मनानेच आपण एखादा आजार म्हणा किंवा दुःख म्हणा किंवा एखादा जो काही समस्या आहे ती दूर करू शकतो, पण तेवढा तो मनोनिग्रह पाहिजे. मग तो आपल्याकडे नसल्यामुळे आपण काय करतो, समोर कोणीतरी आहे त्याच्याकडे जा, काहीतरी तू मागून घे, काहीतरी तिथं हे कर तर तो होईल. पण तिथं श्रद्धा नसेल तर होत नाही. ज्याची श्रद्धा आहे त्याचं होतं, पण त्याचं मनच करत असतं. पण त्याला वाटतं की मी आता जाऊन आलेलो आहे, आता माझं काम नक्की होणार, नक्की होणार. ते म्हणतात तू विश्वास ठेव, होईल. पण विश्वास ठेव असं का म्हणतात? कारण ते मनाचंच काम असतं, मनानंच घेतलेलं असतं. ज्यावेळेला विश्वास खराच ठेवला जातो त्यावेळेला होतच. ते त्या गोष्टीचं कार्य नसतं, ह्याच्या मनाचं कार्य असतं. म्हणजे गंगेत डुबकी मारली की सगळी पापं धुवून जातात. हे तिथं गंगा ही जरी पवित्र आहे, शुद्ध आहे, ह्या सगळ्या जरी गोष्टी असल्या तरी सुद्धा तिथं प्रधान काम हे आपलं मनच करत असतं. एकटा दुसरा कुठला तरी जातो, तो म्हणतो काय गंगेत कसलं घाण ते पाणी असं म्हणून नावं ठेवून येतो, त्याला काहीच उपयोग होत नाही. पण दुसरा जो श्रद्धेनं जातो तो म्हणतो तिथं जाऊन आल्यानंतर काय चमत्कार झाल्यासारखा घरात चांगला अनुभव आला म्हणतो. ते मनाचे खेळ आहेत. सगळं मन आहे, सगळं मन आहे. इथं आपण मनाला समजून घेऊन आपण जर का अध्यात्माकडे वाटचाल करायला लागलो तर अनेक गोष्टी, त्याला विज्ञानही बरोबर नेता येतं. कारण वैज्ञानिक दृष्टिकोनातून अनेक गोष्टी आता उलगडायला लागल्यात की ज्या अध्यात्माकडेच घेऊन जातात, किंवा अध्यात्म हाच पाया आहे त्याचा. आपण म्हणून मनाने कर रे, तू मन घाल त्याच्यात जरा, मनापासून कर. का नाही होत? अरे कुठली गोष्ट होती, फक्त तू मनापासून कर, मनापासून कर. म्हणजे शेवटी मन हे फार सगळ्यात महत्वाचं आहे. मग आपण ज्या वेळेला काय होतं ना, आपली श्रद्धा नसेल तर आपला कुठल्याच देव म्हणा किंवा कुठल्याच गुरुंचा उपयोग होत नाही, कारण मनापासून व्हायला पाहिजे. मनापासून मग बरेच जण सांगतात आम्ही ह्या देवाला गेलो, तरी कुठल्या ह्या देवाचं नाव सांगितलं, त्या देवाचं सगळीकडे फिरलो, काही उपयोग झाला नाही, श्रद्धाच नव्हती. श्रद्धा जर का असेल, श्रद्धा म्हणजे काय, मनाने करायची ती अवस्था आहे, ती जर का असेल तर शांतपणे मी साईनाथ महाराजांचा मी भक्त आहे. साईनाथ महाराज माझ्या पाठीशी आहेत, 100% मला मदत करणार. फक्त एकदा नाम घेतलं तरी ते आपलं मन नकळतपणे त्यांची जी ऊर्जा, जी वैश्विक मनाची तयारी होते, त्या वैश्विक ऊर्जेला आपल्या मनाची ऊर्जा नकळत ट्यूनअप करून घेते. हा वैज्ञानिक विषय आहे. म्हणजे हा बरोबर, हे मानसिक औषध आहे त्याला. आणि ते नकळत तो जो काही दोष आहे किंवा ते दूर करण्याकरता ते काम करतं. आपल्याला वाटतं ते बाहेर नाही, आपलं मन ते त्याला आकर्षित करतं आणि ते नकळत दूर होतं. म्हणजे आपले गुरु म्हणा किंवा ह्या कुठेतरी लांब आहेत आणि त्याने आपल्याला सांगताना सांगितलं जातं की ते तुमच्या पाठीशी आहेत किंवा तुम्हाला येऊन मदत करतील. येऊन मदत ते नाही करत, आपलं मन त्याला कनेक्ट होतं. आपलं मन हे मनच आहे. वैश्विक चैतन्याशी कनेक्शन आहे की नाही सगळं. आपले सद्गुरू, देवदेवता सगळं वैश्विक चैतन्यालाच कनेक्टेड आहेत. मग नकळत तेपर्यंत व्हायब्रेशन्स पोहोचतात आणि जे काय ज्या गरजेच्या आहेत त्या आपल्याला नकळत आपलं मन आकर्षित करतं आणि आपलं काम होऊन जातं. बरोबर आहे. आता माझे एक मित्र आहेत बरं का, डॉक्टर आहेत, त्यांनी मला असंच गप्पा गोष्टीमध्ये विषय सांगितला. म्हणला एक पेशंट आला असा, म्हणजे आता मरतोय का 2 मिनिटांनी मरतोय अशी परिस्थिती झाली. आणि मला आता काय कळेना, म्हणला आता काय करायचं.
तरी पण म्हणलं आता जाऊ दे, आता आपलीच परीक्षा आहे म्हणून तो म्हणाला कॉम्प्युटर ते परवाचं आपण अमुक त्या पवारसाठी आणलेलं इंजेक्शन ते 25,000 आण रे. तो म्हणला अहो डॉक्टर साहेब ते आपल्याला संध्याकाळी द्यायचं नाही नाही ते बाजूला ठेव, हे पहिल्यांदा ओके झालं पाहिजे, आणते लगेच आणतो तो भरून ते आणि त्याला म्हणतो ये रे माझ्याकडे असं इंजेक्शन आहे की तू 5 मिनिटाच्या आत बघ उठून नाही उभा राहिला तर माझं नाव हे कर. म्हणजे आता आणि तो इतकं त्याला विश्वास देतो, इतकं आता बघ आता मी तुला इंजेक्शन देतोय, आता बघ आता तू माझ्याकडे बघायला लागलास, बघ तुझे डोळे उघडले का नाही, आता तू बघ आता उठून बस, आता त्याच्याशी बोलायला लागला. आणि तो 20-25 मिनिटामध्ये उठला बसला आणि माझ्याशी गप्पा मारायला लागला. म्हणजे हा दैवी चमत्कार. मी न्यूट्रल म्हणजे ते साधं डिस्टिल्ड वॉटरचं इंजेक्शन दिलं होतं. त्यांनी सांगितलेला अनुभव बरं का. म्हणजे आता याच्यात काय कसं घ्यायचं ह्या गोष्टी. असाच एक प्रयोग म्हणे परदेशामध्ये झाला की एक तो त्याला एका त्या कैदी होता, त्या कैद्याला दुसऱ्या दिवशी फाशी होणार होती. मग दोघं सायंटिस्ट असतात, मानसिक तज्ज्ञ, मानसिक रोगावरचे संशोधन करणारे दोघं शास्त्रज्ञ असतात. ते मग त्यातलं त्यांचं डिस्कशन की मनाचा प्रचंड प्रभाव असतो, मन काहीही करू शकतं. अहो असं कसं म्हणतात, थोडं तरी काहीतरी बाहेर आहे की सगळं मनावर कसा, असं त्यांची चर्चा झाली. मी तुला सिद्ध करून दाखवतो म्हणतो तो. मग कोणावर प्रयोग करायचा, मग त्याला दुसऱ्या दिवशी फाशी होणार असते, त्याच्यावर प्रयोग करूया म्हणून. काय प्रयोग करा, मी करून दाखवतो मग तू बघ म्हणून. त्याला फाशी देणार असतात सकाळी 6 वाजता, तर 5 वाजता जातात तिथं आणि म्हणतात नाहीतरी तुला फाशी होणार 1 तासाने, तुला माहिती आहे ना. हो म्हणतो तो. मग आता एक काम करूया, तुझ्याकडनं काहीतरी पुण्य काम होईल, तुझं रक्त काढून घेणार आहे आणि 1 तासाभरात ते रक्त काढून घेतलं जाईल आणि तू मरणारच, नाहीतरी तुला फाशी देणारच आहे. बरं म्हणतो काय नाहीतरी फाशी देणार, रक्त काढून घेतलं काय किंवा अडकवलं काय मरणारच आहे. बरं म्हणतो तो. तो झोपतो, त्याला ते सोयी लावतात आणि अशी खाली घेऊन तर शांत पडून मग ते दोघं चर्चा करायला लागतात, बोलायला लागतात. मग असं झालं, यायला आलं का रे, यायला आलं रक्त, किती आलं, नाही आता इतकं काही ते थोडं 10 ml आलं, मग 20 ml, असं करत 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 ते बोलायला लागतात. मग हळूहळू कसं वाटतंय रे तुला आता, जरा असं गरगरल्यासारखं वाटतं की नाही, जरा वाटतं म्हणतो तो. मग असं करत करत हळूहळू जरा आलं की अर्धा पाऊण बाटली, 1 बाटली आलं. मग आता तुला म्हणजे पंखा असा फिरताना कसं गरगरल्यासारखं खूप असं हे वाटतंय, असं आपण काहीतरी असं हवेत असं हे झाल्यासारखं वाटतंय, डोळ्यासमोर अंधारी आल्यासारखं वाटतंय, लाईट गेल्यासारखं वाटतं, असं होय ना, असं वाटतं ना. असंच वाटायला लागलं म्हणतो मला, भयंकर आता गरगरायला आणि मी भयंकर आता म्हणजे काही नाही, आता अजून 1 बाटली आहे, तेवढी बाटली काढली की संपलं, मग काही नाही. तो हो आता अजिबात घाबरू नको तू, आता तू खूप गरगरताचे डोळे गच्च बंद करून घे, असं त्याला काय काय सांगून ते असं करत 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 संपलं. आता 2 बाटल्या, आता काय शिल्लक, आता काय जास्ती राहिलं नाही, आता थोडंच राहिलेलं आहे असं म्हणतो फारच मला गरगरतो, मला भयंकर असं असतं, काही काळजी करू नका. असं करत 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 तो मरतो. इथं प्रत्यक्षात काहीच केलं नाही, प्रत्यक्षात काहीच केलं नाही, फक्त सुई लावलेली आहे, रक्त काढलेलंच नाही. पण त्याच्या मनावर असा काय परिणाम होतो की त्याला वाटलं की आपल्या शरीरातलं सगळं रक्त गेलं आणि तो मरून जातो. म्हणजे एवढं हे म्हणजे मन काहीही करू शकतो, मनाचं सामर्थ्य आहे. हे सामर्थ्याच्या दृष्टीने बघितलं तर मग तो म्हणजे तेनसिंग ह्याच्यावर हिमालयावर चढून गेला, तेनसिंग हिमालय चढून गेला, ते मनाचं सामर्थ्य होय. वंदनी दादा म्हणायचे की मनाचं सामर्थ्य एवढं आहे, साऱ्या विश्वाला व्यापून उरेल एवढं मनाचं सामर्थ्य आहे. परंतु आज आपण मनात काय घेतो, नाही तर नको असलेल्या सगळ्या गोष्टी, पॉलिटिक्स घेतो, हे नको असलेलं एवढं सामर्थ्यवान मन आहे. म्हणजे त्या मनाच्या माध्यमातून आपण आजार दूर करू शकतो, लोकांच्या समस्या सोडवू शकतो. तुझं पॉझिटिव्ह रेजेस आपण जे रेकी वगैरे करतात तर मनोमाध्यमातूनच करतात. ते मानसिक तुम्ही करणार, पाठवणार, तो घेणारा रिसिव्हर आहे, त्याची तेवढी श्रद्धा पाहिजे की हा तुम्हाला आता पाठवायला ती मी एनर्जी घेणार आणि मी आता बरा होणार, तेवढी श्रद्धा, ती देवाणघेवाणीने नकळतपणे त्याचंही मन त्याला कनेक्ट होतं, ह्याचंही मन सेंड आणि रिसिव्ह. हे प्रत्यक्षात काहीच घडत नाही, फक्त मनाची मग ती मनाची ताकद, त्या शक्तीच्या माध्यमातून अनेक गोष्टी घडवता येतात. म्हणून म्हणतात की प्रार्थनेला खूप महत्व आहे. नामस्मरण, प्रार्थना, सामूहिक प्रार्थनेला महत्व आहे. सामूहिक जसं आता म्हणतात की जसं आता युद्ध वगैरे चालू आहे, समजा जगातल्या सगळ्या लोकांनी युद्ध शांत होऊन थांबवून दे अशी जर का प्रार्थना करायची ठरवली तर होऊन जाईल. परंतु तसं होत नाही, काही लोकांना युद्ध पाहिजे, काही लोकांना नकोय. पण जर का सगळ्यांनाच नकोय म्हणून जर का सगळ्यांनी प्रार्थना केली तर सगळ्यांचीच मन शांत होऊन लगेच थांबून जाईल. मग जसं हे वैश्विक आहे ना सगळं, शेवटी
वैश्विक शक्ती जी आहे ना, वैश्विक चैतन्य सगळीकडेच आहे. मग आपलं मन त्यालाच कनेक्ट आहे म्हटल्यानंतर आपण एखादी गोष्ट रिसिव्ह आणि सेंड दोन्ही करू शकतो. बरोबर असं आहे. पण ते म्हणजे मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडतात ना त्या आपल्या श्रद्धेवर असतात. श्रद्धेवर असतं. म्हणजे त्याची कमी अधिक किंवा एखादा ठराविक ठिकाणी. त्यामुळे मी नेहमी सांगतो की तुमची जिथं श्रद्धा असेल ना, पण तिथं परिपूर्ण त्याच्याशी एकरूप परिपूर्णता पाहिजे. तुमचे गुरु कोण आहेत ह्याच्यापेक्षा तुम्ही गुरुनं कनेक्ट किती झालात हे महत्वाचं आहे. नाहीतर आपलं सांगण्यापुरतं मी फोटोत आहेत माझे गुरु आणि मी रोज सकाळी उदबत्ती आणि फुल ठेव हे करतो बदलतो नुसते एवढ्याने मग आपण गुरु मार्गी आहोत किंवा मग तोपर्यंत ते खरं विभक्त आहे, भक्त नाही. सद्गुरू म्हणायचे जोपर्यंत तुम्ही त्यांना लांब ठेवताय तोपर्यंत तुम्ही विभक्त आहे. भक्त केव्हा त्यांच्याशी एकरूप व्हायला पाहिजे. त्यांनी सांगितलेली साधना करून त्यांच्याशी त्यांची आंतरिक अवस्था आणि आपली आंतरिक अवस्था एक आहे ह्याचा बोध आपल्याला व्हायला पाहिजे. तेव्हा ते एकरूपता आहे, तेव्हा तो खऱ्या अर्थाने भक्त होतो. चालेल. धन्यवाद. धन्यवाद.